नमस्कार मित्रांनो. मिथुन राशीच्या व्ययस्थानात मिथुन राशीचा नंबर 1चा जो अशुभ फलदायी ग्रह आहे मंगळ, तो 13 जुलैपासून व्ययस्थानामध्ये म्हणजेच अशुभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे आपला भाग्येश जो आहे शनी हा संपूर्ण महिना वक्री असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जो गुरु आहे हा सुद्धा तुमच्या व्ययस्थानात म्हणजेच अशुभ स्थानामध्ये असणार आहे. तर या सर्व ग्रहांचा किंवा इतरही जे ग्रह आहेत त्याचा संपूर्ण जो प्रभाव परिणाम आहे हा तुमच्या शरीर स्वास्थ्यावर, वैवाहिक जीवनावरती, लव्ह लाईफवरती, तुमचं जे कार्यक्षेत्र आहे त्यावरती आणि तुमचं जे घरगुती जीवन आहे म्हणजे तुमच्या फॅमिलीशी जे अटॅचमेंट आहे त्याच्यावरती नेमकं कशा प्रकारे पडणार आहे, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की तुमचं शारीरिक किंवा मानसिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 20 तारखेनंतर हा तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे मंगळ, जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय 13 तारखेनंतर हा तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. जो अष्टमेश आहे शनी हा तुमच्या भाग्य स्थानामध्ये वक्री असणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमची थोडीशी धावपळ जास्त होणार आहे. असं पण तुमच्या राशीमध्ये रवी आणि शुक्र आहे, तो त्याचा कॉन्फिडन्स तुमचा चांगला राहील आणि तुमच्यामध्ये शक्तीसुद्धा चांगली राहील. परंतु होईल काय की धावपळ जास्त होईल आणि तुमच्या राशीचं एक गोष्ट आहे की शारीरिक जी धावपळ आहे ती थोडीशी जास्त झाली किंवा शारीरिक मेहनत थोडी जास्त झाली की थोडीशी तुमची जी रास आहे लवकर थकून जाते, मलूल लवकर होते आणि त्याचा प्रभाव परिणाम तुमच्या आरोग्यावरती होतो. कधी कधी स्ट्रेस थोडासा जास्त होता, त्याच्यामुळे सुद्धा काही तुमची मानसिकता थोडीशी निगेटिव्ह होऊन जाते. तर अशाच प्रकारचा काही अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात समजण्याचा स्ट्रेस थोडा जरी आला तरी थोडंसं तुम्ही त्याच्यावर सस्टेन करत नाही आणि त्याचा जो प्रभाव आहे हा तुमच्या मानसिकतेवरती सुद्धा होतो. अशाच प्रकारचा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येणार आहे. फक्त एकच गोष्ट करायची आहे की कितीही स्ट्रेस, कितीही तुम्हाला त्रास जाणवला, मानसिक त्रास, तरी चुकीचे निर्णय किंवा कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका की ज्याच्यामध्ये धोका आहे, ज्याच्यामध्ये रिस्क आहे. असे निर्णय अजिबात घेऊ नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये रवी हा 17 तारखेनंतर येणार आहे, जो की तुमचा तृतीयेश पण आहे आणि तुमच्या द्वितीय स्थानामध्ये शुक्र 7 तारखेनंतर येणार आहे. आता शुक्र जो ग्रह आहे तुमचा व्ययश आणि तुमचा पंचमेश सुद्धा आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो पंचमेश आणि शुक्र हा सुद्धा तुमच्या राशीतून तुमच्या द्वितीयात येणार आहे आणि जो अष्टमेश आहे शनी हा तुमच्या भाग्य स्थानामध्ये वक्री असणार आहे आणि जो मंगळ आहे मंगळ तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे 13 तारखेनंतर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यामध्ये तुम्हाला आवक वगैरे चांगली होईल. गेल्या महिन्यात तर पुष्कळ चांगले होते. गेल्या महिन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, अनुभवलं असेल की आर्थिक संदर्भात फारसे काही प्रॉब्लेम आले नव्हते. या महिन्यामध्ये आर्थिक आवक येईल किंवा जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा काही चांगले लाभ होतील. मात्र ते एकच गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, जो रवी आणि शुक्र तुमच्या द्वितीय स्थानामध्ये जाणार आहे किंवा मंगळ जो की तुमच्या व्यय स्थानात जाणार आहे, त्याच्यामुळे तुमचे खर्च जे आहे ते थोडेसे वाढतील आणि तुमच्या राशीचं होतं काय की खर्च करण्यासाठी, शॉपिंग करण्यामध्ये तुमची रास मागे पुढे बघत नाही, कारण तुमच्या आवडीनिवडी कायम बदलत असतात. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जरी आवक आर्थिक चांगली असेल परंतु खर्च थोडेसे जास्त झाले तर त्याचा तो ताळमेळ बसणार नाही आणि परत आर्थिक संदर्भात स्ट्रेस थोडे जाणवत तर या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे तुमचे जे घरातल्या व्यक्ती आहेत, तुमच्या फॅमिलीशी तुमचं ओरिएंटेशन वगैरे चांगलं राहील. म्हणजे तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे बुध, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 20 तारखेनंतर तो तृतीयात येणार आहे. काळजी करू नका. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय आणि दिनांक 7 तारखेनंतर तुमच्या द्वितीयात भ्रमण करणार आहे. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध अतिशय चांगले राहतील. काही काळजी करू नका. ज्या गर्भवती महिला आहेत आणि थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील, कारण हा जो सप्तम तुमच्या पंचमेशाच्या सप्तमात जो मंगळ आहे किंवा लाभात जो मंगळ आहे हा 13 तारखेनंतर वेळात जाणार आहे आणि इथे साधारण ज्या गर्भवती महिला आहेत त्याच्यासाठी थोडंसं 6 महिन्यात तो त्रासदायक होऊ शकेल. कुठल्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन तुम्हाला जाणार तर लगेचच्या लगेच डॉक्टरी इलाज करणं गरजेचं राहील. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी मात्र हा संपूर्ण महिना उत्तम राहील. तर एकंदरीतच सांगायचं झालं या महिन्यामध्ये थोडेसे नकारात्मक सकारात्मक अशा काही अनुभव तुम्हाला येणार आहे. आता आपण चर्चा करू वैवाहिक जीवनाबद्दल. तर साधारण तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे गुरु हा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आणि तिथेच 13 तारखेनंतर मंगळ सुद्धा येणार आहे. इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते, जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोडेसे ताणले जातील आणि दुसरी गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. वैवाहिक जोडीदार आरोग्य हे ठीक नसणार आहे. साधारण 15 तारखेनंतर तुम्हाला याचा अनुभव यायला लागेल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात. तुमच्या राशीचा जो दशमेश किंवा कर्मेश जो गुरु आहे हा सुद्धा व्ययस्थानात आहे. तर या महिन्यामध्ये आणि व्ययात गुरु मंगळ सुद्धा आहे. तर या महिन्यामध्ये थोडीशी धावपळ वगैरे तुमची जास्त तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये
काळजी करू नका. जसं मी आधी पण सांगितलं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, हा सुद्धा तुमच्या तृतीय स्थानामध्ये जाणार आहे. एकंदरीत थोडंसं धावपळीचा, दगदगीचा असा हा महिना असणार आहे. परंतु दगदगीचा, धावपळीचा जरी असला तरी त्याचा तुम्ही त्याच्या संदर्भात तुम्ही जास्त स्ट्रेस घेऊ नका, टेन्शन घेऊ नका, तणावाखाली तर अजिबात जाऊ नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल, त्याचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 2 तारखेला बुध आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या राशीचा दशम स्थानावर भ्रमण करतो. द्वितीयातला जो बुध आहे, त्रिकोण योग होणार आहे. उत्तम प्रकारचा हा योग आहे. काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील. त्याचबरोबर तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला नवनवीन संकल्पना तुम्हाला इंट्युशनच्या रूपात येतील. जरूर त्यावर काम करा, जरूर त्यावरती विचार करा. याचप्रमाणे दिनांक 3 तारखेला शुक्र आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, जो शनी तुमच्या वाक्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोण योग अतिशय उत्तम अशा प्रकारचा योग आहे. कारण शुक्र जो आहे तुमचा पंचमेश आहे आणि जो शनी आहे तुमचा भाग्येश आहे. दोघांचा जो त्रिकोण योग आहे, हा लक फॅक्टर आहे तुमच्यासाठी खूपच चांगल्या प्रकारचा बनवेल. म्हणजे हा जो लक फॅक्टर आहे, हा अतिशय उत्तम राहील. तुम्ही केलेल्या कामामध्ये तुम्हाला यश चांगल्या प्रकारचं मिळेल. नवीन नवीन संकल्पना मिळतील. तुम्हाला ज्याला आपण भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावेल. याचप्रमाणे तीर्थस्थळी जाणं किंवा अशा प्रकारचे काही तुम्हाला इंट्युशन, काही चांगले अनुभव धार्मिक आध्यात्मिक सुद्धा येऊ शकते. याचप्रमाणे दिनांक 11 तारखेला रवी आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. त्याचप्रमाणे शुक्र आणि नेपच्यूनचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. रवी जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, जो भाग्यातला शनी त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातला शुक्र बरोबर दशमातला नेपच्यून हा सुद्धा त्रिकोण योग करणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. तुमचं कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचं दिसेल. या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. कागदपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस करता हा जो कालावधी आहे, म्हणजे दिनांक 11 तारखेच्या आसपासचा, हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. दिनांक 15 तारखेला मंगळ आणि हर्षलची युती होणार आहे. आता ही युती थोडीशी महत्त्वपूर्ण राहील किंवा अशुभ फलदायी सुद्धा राहील. कारण ही युती तुमच्या व्ययस्थानात होणार आहे. 2 उग्र किंवा पापग्रहांची युती तुमच्या व्ययात होणार आहे. त्यामुळे आर्थिक चणचण, स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. तुमची जी रास सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे छोट्या मोठे स्ट्रेसमुळे पटकन दबली जाते, पटकन प्रॉब्लेममध्ये येते, जास्त विचार करते स्वतःच्या, आणि तुमचा जो पॉझिटिव्हनेस आहे त्याला थोडासा त्रास होतो. तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे मंगळाचा जो युती आहे, हा स्ट्रेस टेन्शन देणार, पण तो किती घ्यायचा आणि त्याच्या आधी जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय घेऊ नका किंवा रिस्क अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे वैवाहिक जे जोडीदार त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला बुध आणि हर्षलचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. हर्ष जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. दोघांचा केंद्रयोग होणार. कागदपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस असे कुठल्याही प्रकारच्या गोष्टी करू नका. तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. या दरम्यान तुमचं फिरणं किंवा ट्रॅव्हलिंग जास्त होईल, तर या दरम्यान थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला रवी आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या कर्मस्थानामध्ये भ्रमण करतोय, जो रवी तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घडामोडी घडून येऊ शकतील. त्याचप्रमाणे जे तुमचे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडून तुमच्या कामाचं कौतुक सुद्धा. आणि नवीन जर का तुम्हाला काही सुरुवात करायची असेल कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये, तर तुम्हाला काही चांगल्या संकल्पना या दरम्यान सुचतील. नक्की त्याच्यावर काम करा. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या ही तुमच्याच राशीत आहे, लक्षात घ्या. त्यामुळे म्हणजे 5 तारखेला आहे, तर त्या दरम्यान म्हणजे 5 तारखेच्या आसपास स्वतःवरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. आणि हा जो त्रास आहे, म्हणजे जर का तुम्ही स्वतःचं नियंत्रण थोडंसं वेगळं केलं किंवा गोष्टी थोड्याशा वेगळ्या होऊ शकतील. थोडक्यात काय की मगासपासून जे मी तुम्हाला सांगतो आहे की भावनेच्या आधी जाऊन चुकीचे निर्णय घेऊ नका. त्याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे, गुरु पौर्णिमा आहे, ती 21 तारखेला आहे. पौर्णिमा आणि अमावास्येच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण हे थोडंसं जास्त असतं आणि त्यामुळे आपण जास्त भावना येतो आणि भावना तिथून घेतलेले निर्णय हे बऱ्याचदा चुकण्याची शक्यता आहे. तर या संपूर्ण महिन्यामध्ये अशा प्रकारचे काही अनुभव होतील. इथे एक गोष्ट खूप चांगली आहे, जरी तुमच्या राशीकरता ग्रहांची जी राशांतरे आहेत ही चांगली नसली तरी ग्रहयोग मात्र चांगले आहेत. तुम्ही बघितलं असेल की बरेचसे जे ग्रहयोग आहेत हे त्रिकोण योग आहेत, की ज्याला आपण नवपंचयोग सुद्धा म्हणतो, की जे शुभ आहेत. त्यामुळे ग्रहांचं राशांतर जरी तुमच्यासाठी अशुभ असलं तरी ग्रहयोग तुमच्यासाठी शुभफलदायी आहेत. फक्त स्वतःवरती नियंत्रण ठेवा आणि भावनेच्या आरी जाऊन चुकीचे निर्णय, कुठलेही असे मोठे निर्णय की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल, या महिन्यात अजिबात घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीसह जुलै 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, नक्की कळवा. धन्यवाद.